तुम्ही केलेल्या कामामुळे पैसा येतो का? ते जे काम तुम्ही करता ते काम तुमच्या अवलादीनं पाहिलं पाहिजे. तुम्ही किराणा दुकानात कामाले, एक दिवस आपल्या पोरीला आपल्या पोराला आपल्या सोबत न्यायचं, बाजूला खुर्ची टाकून बसवायचं. आपण काय काम करतो हे पोरानं आपल्या अवलादीनं पाहिलं पाहिजे. साला तो माय कालाल कुठल्याच हरामखोराच्या संगतीत वाया जाणार नाही. त्याला आपल्या बापाची अवकात कळाली. आपल्या बापानं पायाचं जे काही बूट आहे त्याच्यातून एक बोट बाहेर निघत असेल, ती अवकात आपल्या लेकराला कळाली. अरे बापानं आंघोळ करताना जाणून बुजून शर्ट पोरा देखत काढलं, त्या बनिलेला 5-6 छिद्र दिसले, ते पोरग वायफळ लोकांच्या नादी लागत नाही. त्यासाठी एक काम तुम्हाला करावं लागतं की संध्याकाळी एक टाइम तुमचं जेवण तुमच्या लेकरासोबत पाहिजे, तुमचं बोलणं लेकरासोबत पाहिजे. रात्री 10:30ला पोरग कुठलंच काम न करताना 25 ते 30च्या काळातला आहे, त्यानं 10:30 पर्यंत वेळ केला, मरस्तोर हाना, काही फरक पडत नाही. सध्या नवीन कायदा आलाय, शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही, मारणं लांब, डोळे वटारून पण पाहायचं नाही. तुम्हाला माईचान सांगतो, येणाऱ्या 2-3 वर्षात पालक मोर्चे काढणार, पालक न्यायालयात जाणार, पालक तहसील ऑफिसला जाणार, पालक कलेक्टर ऑफिसला जाणार, कागदावर विनंती अर्ज लिहिणार, कलेक्टरला विनंती करणार, काही करा पण हप्त्यातून एकदा आमच्या गाभराला हाणायचं परमिशन मास्तराला द्या, हे म्हणणार. आणि ते नाही केलं ना तर या देशात येणाऱ्या काळात प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार. प्रत्येक घरासमोर, आजही शब्द आहे माझा, प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करणार. नाही केला, आजूबाजूचे भांडणं, धर्माचे भांडणं, जातीचे भांडणं, गल्ली गलीचे भांडणं, चौका चौकाचे भांडणं, जयंती जयंतीचे भांडणं, हे रोखण्यासाठी ह्या महाराष्ट्रात सरकारला एक काम करावं लागणार, ह्या देशाला एक काम करावं लागणार. प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल असणार. कॉन्स्टेबल असं तुमच्या दरवाजासमोर दंडुका घेऊनच उभं राहणार. तू आला आधी दरवाजा उघडणार, बाहेर कपाळ निघलं चटकन चापट, होय मादात. तू असं कागदावर लिहिणार, नोटीस देणार, दळण आणायला जायचे, ओके जाय, 5 मिनिटात वापस ये. कारण याच्यासाठी पर्याय काय? आपल्या अवलादी सुधारायचं असेल तर एक काम तुम्हाला करावं लागेल. मास्तर सध्या विद्यार्थ्याला मारू शकत नाही, पण आणखी गव्हर्नमेंटनं असा कायदा केला नाही की मायबापांना लेकराला मारण्याचा अधिकार नाही. मग तुमचं काम काय? दररोज मारू नका, पण हप्त्यातून एकदा हाना. उद्यावार चांगला आहे, सोमवार, उद्यावार चांगला आहे, सोमवार, वेळ ठरवा दुपारी 2. पुन्हा बंबम भोलेचा वार आहे, महादेवाचा आहे, वेळ दुपारी 2. काही चुको न चुको काहीच नाही, त्याला बोलवायचं, फटाफट 2 हपकारात आणायचे. त्याने विचारलं काहून? तेरा बाप अभी भी जिंदा है. काहीच घेणं नाही. कधी कधी आपला बाप इसरला, पोरान बापाला फुलायचा, पप्पा व्हेअर आर यू, आय एम रेडी. गरजेचं आहे का? चार्जिंग गरजेची आहे हो. चार्जिंग का गरजेची आहे? कारण बापानं हल्लं की बाहेर गेल्याचं वर्तन बदललं पाहिजे. याला कळालं आपल्या घरात, हा डायलॉग म्हणते बाहेर आहे, 20 इंच कंबर आहे, आपल्या बापानं आतापर्यंत हात लावला नाही, तू कोण आहे? हा, यानं डायलॉगच होत नाही. कालच हल्लो होतं बापानं, मी पाहिलं. त्यासाठी काय? हप्त्यातून, दररोज मारू नका, दररोज मारल्यावर निबर होईल. हप्त्यातून एकदा. केवळ पोराला हाणू नका. मंगळवार आणखी चांगला वार आहे हनुमानाचा. हा, रात्री 7 वाजता स्वयंपाक बिकाक झाल्यावर हिला बोलवायचं 2 मिनिटं. माय हलून हाणतीन, माईतलं आपली लेख कशी आहे परफेक्ट माहीत असते, म्हणून बापानंच 2 तरी झपके याच्यावर हाणणे. का? ही 11वी 12वीला असताना माईची साडी नेसून मेकअप करून जर स्टोरी ठेवत असेल, मग हिला हाणायचं का नाही? समजा ही 11वी 12वीला स्टोरी ठेवायली, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है? 11वीला मोहब्बत, बापा बापा, प्यार इश्क दुःख दर्द लव हाना, हे 4-5 शब्द दिसले. तिला विचारायचं लव म्हणजे काय, त्याच्यावर ती 2 मिनिटं बोलली, मरस्तोर हाना. ती म्हणली तिच्या, ते समजा तिच्याकडे मोबाईल आणि त्या मोबाईलवर समजा 3 लडके चेहरे ठेवले, त्याचे लडके सिम्बॉल नाहीत का, पाणी गळाले, समजायचं तिचा काहीतरी मॅटर आहे, हाना. त्या दुःखात डबल दुःख, दुःखाचा वर्ग करू द्या, पण हाना. त्याच्यात तिने स्टोरी ठेवली, कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना, हाना. गरजेचं आहे. आपल्या अवलादी नीट करण्यासाठी पहिला एक टार्गेट कोणतं? हप्त्यातून एका वारामध्ये त्यानं काय केलंय, कोणाच्या संगतीत आहे, त्याचे आदर्श कोण आहेत, त्यासाठी पहिल्यांदा मायबापाचं पहिलं काम आहे. हो, तुम्ही चांगले पाहिजे. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, ज्यांचे लग्न झाले त्यांना विनंती आहे, पहिल्यांदा आपल्या घरातल्या
बायकोचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे, पहिल्यांदा आपल्या घरातल्या माईचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे, पहिल्यांदा घरातल्या आपल्या बहिणीचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. प्रत्येक वक्ता काय करतो, बढियापैकी कपडे घालतो, विचार मंचावर मोठे हातवारे करतो, डायलॉग आणतो, पोरगी 7च्या आत घरात आली पाहिजे. पहिले त्या दलिंदराला म्हणा, अरे पोरगी 12 वाजता घरी आली तरी चालते, रात्री ट्रेननं 7 या ठिकाणी 12-1 वाजता एखादी पोरगी दिसली तर बाप या नात्यानं पहिले पोराला शिकवा. दिसलेली पोरगी संधी नाही, ती आपली जबाबदारी आहे. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. इथं स्त्री जातीला सन्मान दिला पाहिजे, स्त्री जाती समोर आपण झुकलो पाहिजे. आणि यासाठी मायबापाचं पहिलं काम आहे, अरे आपल्या लेकरांचे आदर्श कोण आहेत. आणि एक गोष्ट आहे पहा, आदर्श तपासण्याची पहिली पायरी कोणती, तुमच्या एकूण उत्पन्नाचा काहीतरी भाग समाजसेवेसाठी गेला पाहिजे. ते शिकायचं मुस्लिम धर्माकडून. तुमच्या एकूण उत्पन्नाचा काहीतरी भाग तुमच्या समाजसेवेसाठी गेला पाहिजे. आणि आपल्या इथं दलिंदर, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या बाहेर काही धतुरा नाही. धम्म परिषदेत लोक जमले, ते आयोजकाला विचारणार पट्टी किती आलती, त्याला किती दिलेत, मग उरलेत किती, हे का नाही. हे दलिंदर चाळे आपल्या इथं आहेत. सांगायचं तात्पर्य एकच आहे बाबा, एक मी समाजाचा घटक नसेल तर बाबासाहेबाचा वैचारिक म्हणून मी एक सांगेल, जिल्हास्तरीय एकच धम्म परिषद ठेवा. ठिकठिकाणी धम्म परिषद ठेवून तुमच्यातले हेवे दावे धम्म परिषद एकत्र येऊन आणू नका. जिल्हास्तरीय एकच धम्म परिषद ठेवा, अख्खा समाज तिथे एकत्र येऊ द्या, निळ्या रक्ताची ताकद कळू द्या, बाबासाहेबाचे विचार कळू द्या. मेन भंतेजी त्या ठिकाणी बोलवा, धर्माचा प्रचार करा. पण व्हायला काय माहिती आहे का, गावा गणेश जयंती एकच पाहिजे, पण त्याला क्रेडिट घ्यायचंय, माझ्या मागं पब्लिक आहे, मी नेता आहे, गरज नाही. जिल्हास्तरीय एकच धम्म परिषद, अख्खे लोक एकत्र या, काय विचार प्रदान करायचं. आणि विचार मंचावर, एक विचार मंचावर तुमच्या समाजासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलंय, ज्या लोकांनी धम्मदान दिलंय, त्यांचा विचार मंच बनवा. मात्र किती दिवस आपल्या धर्मातली बाई, आपल्या धर्मातला माणूस आहे ना, धोतर टोपीवर या पांढऱ्या साडीवरली बाई किती दिवस खाली बसणार. यापेक्षा एक विचार मंच बाजूला करा. याच धर्मातली एक बाई आहे, याच धर्मातला एक माणूस आहे, ज्यानं कोणाच्या तरी काम केलंय, कोणाच्या किराणा दुकानावर काम केलंय, कोणाच्या कपड्याच्या दुकानावर काम केलंय, लेकरांना शिकवलंय, त्याची पोरगी MBBS झाली, त्या मायबापाचा विचार मंचावर सत्कार झाला पाहिजे. त्यांच्यासाठी एक वेगळा व्यासपीठ तयार करा. ही सध्या काळाची गरज आहे. गरिबाने गरिबाचा सन्मान केल्याशिवाय गरिबाचा सन्मान श्रीमंत लोक करणार नाहीत. या महाराष्ट्रात, या भारतात एक डायलॉग बाजी आहे, कोणी येतंय इथं गरिबावर चांगलं बोलतंय, नंतर कार्यक्रम गरिबाचा ठोकतंय. तो गरिबाचा कार्यक्रम ठोकू द्यायचा नसेल तर पहिल्यांदा सन्मान तो व्हायला पाहिजे. विचारमंच कुठलाही असो, एखाद्या आईनं जिचा नवरा वारलेला आहे, तिनं आपल्या लेकीला शिकवलंय, त्या पोरीनं काहीतरी मोठं यश संपादन केलंय, तिचा सत्कार इथं व्हायलाच पाहिजे. तिला विचारमंच बसायला भेटलाच पाहिजे. तिनं आपल्या मनातली खतखत या विचारमंचावरून व्यक्त केलीच पाहिजे. अनेक महिलांनी त्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे, आपल्या लेकराला शिकवलं पाहिजे. आपल्या पोरी म्हणजे इथं केवळ नट्टापट्टा करून धम्म परिषदेला यायसाठी नाहीत, तर काहीतरी आगळं वेगळं घेतलं पाहिजे, आपण शिकलो पाहिजे. आणि लक्षात घ्या, माणसं सहज मोठे होत नाही. तुमच्या गावाचा पोलीस पाटील विद्यार्थी आहे केशव, मीच पाहिलं, मला केशव इथं कसं काय, मग कळलं ह्याच गावचा पोलीस पाटील आहे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही असं काम करा. आता तर सध्या एवढा आपला कार्यक्रम भारी झालाय, महाराष्ट्रातला असा कुठला विभाग नाही, असा कुठला तालुका नाही की त्या तालुक्यात आपलं पोरगं नोकरीला नाही. आणि आपल्याला तीच चळवळ करायची आहे. इथून आवर्जून एक गोष्ट सांगतो की आपल्यात परिवर्तन करणारं प्रभावी माध्यम फक्त शिक्षण आहे. शिक्षण घेताना एकच काम करा, हुल्लडबाजी कमी करा, व्यसनापासून दूर राहा. त्यानंतर आपल्या मायबापाचा सन्मान करा. हा विचार मंच आहे. मी प्रत्येक भाषणात सांगत असतो, देशातला कुठलाही विचार मंच असेल, देशातलं कुठलंही स्टेज असेल, तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. विचार मंचावर बसलेले प्रत्येक व्यक्ती हे कुठल्या तरी पक्षाचे पदाधिकारी आहेत. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. इथं बसलेल्या माईनं, इथं बसलेल्या बापाकडे पाहून पोरानं विचार करायचा, आपल्या मायबापाच्या पदरात सत्ता नाही म्हणून ते खाली बसलेले आहेत. म्हणजे देशातला कुठलाही विचार मंच असेल तर त्या विचार मंचावर बसायला सत्ता लागते. आता समजा तुमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब इथं आले, तर आमदार साहेबाला तुम्ही तुमच्यात बसविणार का इथं बसविणार? तुम्ही या विचार मंचावर बसविणार, कारण मागं सिम्बॉल सत्तेचा आहे. मागं सिम्बॉल कशाचा आहे? सत्तेचा आहे. मग तुमच्यापैकी कोणाला आमदार व्हायचं आहे का? बरं, जरी कोणी म्हणलं मी होणार तर बाजूचं हसणार का नाही? समजा एखादं म्हणलं मला आमदार व्हायचं, बाजूच का म्हणणार तू कार्यक्रम डिलीट.
बरोबर आहे की नाही? म्हणजे देशातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिली पावर सत्तेची लागते. अरे त्या स्टेजवर बसण्यासाठी सत्ता आपल्यात यावी म्हणून बाबासाहेबांनं राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा पॉलिटिकल आरक्षण दिलं. का? 1932ला बाबासाहेब आंबेडकर गांधीसोबत भांडायला येडे नव्हते. बाबासाहेबांनी का लढा दिला? अरे 1930, 1931, 1932 तीनही गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेलेत. लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये रॅमसे मॅग्नोलच्या डोळ्यात डोळे घालून पहिला प्रश्न मांडला. काय? पुरुषांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. काय कारण होतं बाबा? तेव्हा तर भारतात कुठली विधानसभा नव्हती, भारतामध्ये लोकसभा नव्हती, भारतामध्ये राज्यसभा नव्हती. तरी आपल्या बापानं काळाची पुढचे प्रश्न ओळखले. काय करा म्हणले? तर आम्हाला पॉलिटिकल रिझर्वेशन द्या. का? एरिया आहे, त्या एरियामध्ये एखादा जातीचा समूह मोठा आहे. कारण सध्याचं इलेक्शन हे जातीवर आहे. सध्याचं इलेक्शन देशातलं जातीवर आहे. सध्याचं इलेक्शन देशातलं पैशावर आहे. आणि बाबासाहेबांनी एक छान वाक्य वापरलं होतं, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. पण काही काही दलिंदाराला 1.5 लाख पगार असून मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर पडलं नाही होते. आणि पुन्हा निवडणूक झाल्यावर नगरसेवकाला फोन लावला, आपल्या घरासमोरची नाली तुडुंब भरली. मी नगरसेवकाला आवर्जून सांगेल, एक खोरण फावडं त्याला घेऊन द्या, इथून पुढे नाली तू इथून साफ कर, कारण तू आम्हाला ऐकून 3 घेतले होते. ही रियालिटी आहे. आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला परिवर्तन करायचं. आणि पैसे घेतल्याशिवाय आपण बाहेर पडत नसाल. ज्यानं इलेक्शनमध्ये 2-3च्या भावान पैसे घेतलेत, तुम्हाला सर्वांना एकदा तरी अटॅक येणार आहे. तुमचे 50 जाणारे माझी जीप काळी आहे. माहीच्यानं सांगालो, ज्यानं पैसे घेतले. माझं म्हणणं काय? अरे समजा आपल्या एरियाचं नाव आहे क्रांती चौक, आपल्या एरियाचं नाव आहे समता नगर, आपल्या एरियाचं नाव आहे आंबेडकर नगर, आपल्या एरियाचं नाव आहे सिद्धार्थ नगर. आपलं काम काय? त्या गल्लीमध्ये जेवढ्या बाया, जेवढे पुरुष, जेवढे युवक असतील त्यांनी एकत्र या आणि तुमच्या एरियामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये जी समस्या आहे ती एकत्र लिहा. आम्हाला तो उपाय नको. ह्या समस्येचं निराकरण येणाऱ्या 5 महिन्यात झालं पाहिजे हे आपण म्हणलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत हे म्हणता येते. ते आपलं काम आहे. आपण 3000 रुपये घेणार, आपल्या एकाचे 3 नाही, किती जणाचे 3-3 करून त्यानं विकास करायचा कुठून? आणि आपल्या नेत्याबद्दल न बोललेलं बरं. सध्या फेसबुक उघडा, जात धर्म नेता. फेसबुक उघडा, जात धर्म नेता. याच्या बाहेर फेसबुकवर भांडणच नाही. पहिलं फेसबुक एंटरटेनमेंटचं साधन होतं आणि फेसबुक विले डेंजर आहे. तुम्ही जे पासाल का तेच दाखवते. तुम्ही तसं पाहिलं की तसंच दिसते डडांग. तुम्ही पॉलिटिकल न्यूज पहा, पॉलिटिकल न्यूज दिसतात. बरोबर आहे की नाही? विनंती एकच आहे, बाबासाहेबांनी तिथं काय सांगितलं की आम्हाला अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ द्या. गांधीजीच्या पोटात गोळा उठला. काय कारण होतं? अस्पृश्य हा हिंदू धर्मापासून वेगळा जाईल आणि हिंदूची संख्या कमी होईल. गांधीजीचं म्हणणं होतं. बाबासाहेबांचं म्हणणं आलं की बाबा हा एरिया आहे, ह्या एरियामध्ये निवडणूक झाली तर निवडणुकीत उभा कोण राहील? ज्याच्याकडे पैसा आहे. आता आपल्याकडे माल नाही, त्याच्यात आपले काही लोक ऐकल्या जातील. बाबासाहेबाचा पराभव झाला होता. आपण किस खेत की मुली आहे? बाबासाहेबाचा पराभव जवळच्या मित्रांनी केला आहे. मग प्रश्न काय पडला बाबा? बाबासाहेब म्हणले की आपले लोक राजकारणात कधी जाऊ शकत नाही. कशामुळे जाणार नाहीत? जातीमुळे जाणार नाहीत, पैशामुळे जाणार नाहीत, आपले लोक एकत्र नसल्यामुळे जाणार नाहीत. त्याच्यानंतर काय असतंय? प्रत्येक कुठेही जा तुम्ही, आपला एक मोरक्या असतो पहा. तो नेत्याला दाखवत असतो की हा अख्खा समाज माया मागे. तो नेत्याला काय दाखवत असतो? अख्खा समाज माया मागे आहेत. मग वामनदादा कर्नाटकांचं छान वाक्य होतं की संघटना करा, नेते लाख करा, पण तुमच्यातला बाबासाहेब मरता कामा नये. संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाली, कुणा आपली मनावी चेहरे 1000 झाली. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे. कारण तुमच्यातला ते बाबासाहेब मरता कामा नये. तुम्ही काही करा. आणि म्हणून बाबासाहेबाला प्रश्न पडला की आपले लोक आमदार खासदार होणार नाही. आपल्या बाबासाहेबांनी 1930च्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये पहिली मागणी केली, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. तेव्हा आपला देश स्वातंत्र्य पण नव्हता. तब्बल 17 वर्ष बाकी आहेत आणि आपल्या बापानं तिथे एक मागणी मांडली आहे, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. ती मागणी शेवटी काय झालं की गांधीजींनी आमरण उपोषण चालू केलं. बाबासाहेब आंबेडकर येरवडा कारागृहामध्ये गांधीजीला भेटायला गेले, गांधीजीच्या मागण्या मान्य केल्या. पण ती मागणी मान्य करून देखील बाबासाहेबांनी जेव्हा 26 जानेवारी 1950ला या देशात घटना लागू होणार आहे, मान्य हे तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ देणार नाहीत. आपल्या बापानं दुसरी पिन मारली, राखीव मतदारसंघ द्या. काय करा?
राखीव मतदारसंघ द्या, म्हणजे 10-12 वर्ष इथं राखीव राहील, इथला एक व्यक्ती आपल्या जातीचा आमदार होईल, याचा कार्यक्रम संपला, यानं समाजाची सेवा केली नाही, याचंच घर भरलं, दुसरा तालुका राखीव होईल, तिथं आपल्या समाजाचा आमदार होईल, तो आपल्या समाजाचा विकास करेल. म्हणून या देशात 543 खासदार आहेत, या देशात 543 खासदार आहेत. या 543 खासदारापैकी आपल्या व्यक्तीनं पैसे चारो न चारो फक्त निवडणुकीला उभं राहू द्या, 543 खासदारापैकी काही कोणी घोडे मारू द्या, 85 खासदार तुम्हाला आपले निवडून द्यावेच लागतात. ही पावर त्या काळच्या अस्पृश्य मतदारसंघाच्या स्वतंत्र मागणीची आहे. 47 खासदार तुम्हाला अनुसूचित जमातीचे म्हणजे एसटी प्रवर्गातून निवडून द्यावेच लागतात. म्हणून बाबासाहेब म्हणजे केवळ एका जातीचा उद्धार नाही, बाबासाहेब म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा उद्धार, बाबासाहेब म्हणजे अखंड भारताचा उद्धार. कारण राज्यघटनेमध्ये हिंदुस्थान शब्द नाही, तर काही पुन्हा 2-3 पुस्तक वाचणारे मला डायलॉग आणतील, हिंदुस्थान कास काय म्हणले, तर ते बी सांगालो. राज्यघटनेमध्ये आर्टिकल 1 इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. भारत हे एक संघ राज्य असून तो अनेक राज्याचा संघ आहे, हे राज्यघटनेमध्ये याचा उल्लेख आहे. बाबासाहेबांना पुन्हा काय केलं तर खासदार आपलं पोरग होईल. मग खासदार काय होतील तर या भारतातल्या महाराष्ट्रातून लोकसभेत जाणारे खासदार केवळ 48 आहेत. या भारतातल्या राज्यसभेमध्ये एकूण भारतातल्या महाराष्ट्रामधून जाणारे खासदार केवळ 19 आहेत. मग बाबासाहेबांना पुन्हा काय केलं, या भारतात एकूण आमदार आहेत 4120. या भारतात एकूण आमदार आहेत 4120. तुम्ही काही झक मारा, 614 आमदार तुम्हाला SC या प्रवर्गातून देशात निवडून द्यावेच लागतात. ही पॉवर आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची. हे केवळ राजकीय झालं. त्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही काही झक मारा, 554 आमदार तुम्हाला ST